गोष्टीचं नाव आहे सुंदर हातांची दासी. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. चित्रदुर्ग राज्याची राणी विद्यावती हिची सगळ्यात आवडती दासी मरण पावली. आपली खास दासी गेली याचं राणीला फार दुःख झालं. आता आपल्याला अशी विश्वासू दासी कशी मिळणार असं राणीला वाटत होतं. तिची उणीव कशी बरं भरून काढायची असा राणीला प्रश्न पडला. मग राणीने प्रधानाला बोलावून घेतलं आणि सांगितलं, माझी आवडती दासी मरण पावली आहे. तिच्या जागी मला आता दुसरी दासी हवी आहे. म्हणून तुम्ही एक काम करा, राज्यात एक दवंडी पिटवा, एक स्पर्धा घोषित करा आणि सांगा की राणीला एक दासी हवी आहे, तरुण दासी, आणि अशी दासी पाहिजे आहे की जिचे हात सुंदर असतील. ज्या तरुणींना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी बरोबर 1 महिन्यानी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी राणीच्या महालात जमावं. प्रधानाने सगळ्या राज्यात दवंडी पिटवली. पाहता पाहता दवंडीचा आवाज राज्यात सगळीकडे उमटला. राज्यात सगळीकडे खळबळ उडाली. गावागावात स्पर्धेची चर्चा सुरू झाली. काय थाट असतो राणीच्या खास दासीचा. राहायला मोठं घर, छान छान कपडे, जेवायला गोडाधोडाचं, सतत राणीचा सहवास आणि छान पगार. मीच जर का दासी झाले तर किती मज्जा येईल अशी स्वप्न सगळ्या तरुणींना पडायला लागली. स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व तरुणींनी आता आपले हात सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काम केलं तर हात अस्वच्छ होतील म्हणून त्यांनी काम करणं सोडूनच दिलं. घरची माणसं पण त्यांना लाडानं ठेवत होती. उठल्यापासून झोपेपर्यंत सगळ्या जणी हात स्वच्छ ठेवण्यात गुंगून गेल्या. कोणी हाताला सुंदर नक्षीची मेहंदी काढली, कोणी आपली नखं वाढवली, त्याला रंग लावले, कोणी आपल्या हात कोपरापर्यंत सजवले. नेहमीच आपण सुंदर कसे दिसू, छान कसे दिसू याचा सगळ्या जणी प्रयत्न करायला लागल्या. त्यांच्या घरच्या लोकांनी तर त्यांच्यासाठी छान छान कपडे पण आणले. बाहेर जाताना तरुणी आपले हात कापडी पिशवीत लपवून ठेवीत. रोज त्यांना एकच काम असे, ते म्हणजे दोन्ही हात जास्तीत जास्त सुशोभित ठेवायचे. या राजधानीच्या जवळ नंदीग्राम नावाचं एक छोटंसं खेडं होतं. तिथे एक शेतकरी राहत होता. त्याला दुर्गा नावाची एक मुलगी होती. दुर्गा आपल्या बाबांना शेतामध्ये काम करायला मदत करायची. राबायची. शेतामध्ये मातीत काम करायची. कधी बाबांसाठी स्वयंपाक करून त्यांच्यासाठी घेऊन जायची. दिवसभर तिचं काम चालू असायचं. एक दिवस बाबा तिला म्हणाले, अगं दुर्गा, आपल्या राणीची दवंडी ऐकलीस का? त्यावर दुर्गा म्हणाली, हो बाबा, गावातील मुलींकडनं मला कळलंय. गावात सगळीकडे हीच गडबड सुरू आहे. बाबा तिला म्हणाले, अगं मग तू का नाही भाग घेत या स्पर्धेत? दुर्गा म्हणाली, बाबा, तुम्ही माझी चेष्टा करताय का? माझे कुठे हात स्वच्छ आहे? आपण तर गरीब आहोत. दिवसभर आपण राबतो, कष्ट करतो, एवढंच आपल्याला माहिती आहे. हे नटणं, मुरडणं, हात सुंदर ठेवणं मला काही जमत नाही. बघा बरं माझे हात काम करून करून कसे राकट झाले आहेत. मी नाही भाग घेणार त्या स्पर्धेत. मग बाबा तिला म्हणाले, अगं तुझं सगळं बरोबर आहे, पण तुला भाग घ्यायला काय हरकत आहे? समजा जर तू भाग घेतला स्पर्धेत तर तुला राणी बघायला मिळेल, राणीचा दरबार बघायला मिळेल, दरबारातले लोक बघायला मिळतील आणि स्पर्धाही बघायला मिळेल ना. तू घे भाग. बक्षिसाबद्दल नको विचार करूस याचा काहीही. फक्त आपण फिरून यायचं. शेवटी हो ना करता करता दुर्गा स्पर्धेला जायला तयार झाली. पौर्णिमेची संध्याकाळ झाली. त्या दिवशी सगळ्या स्पर्धक तरुणी राणीच्या महालात वेळेवर जमा झाल्या. सगळ्यांना बसायला आसनं होती. आपली नंदीग्रामची दुर्गा ती पण आली राजधानीत. लाजरी बुजरी साधी भोळी दुर्गा एका कोपऱ्यातल्या आसनावरती येऊन बसली. महालातला झगमगाट पाहून ती पुरती बावरून गेली होती. थोड्या वेळानं नगारा वाजला, ललकारी झाली, सावधान, राणी साहेब येत आहेत हो. सगळ्या स्पर्धक तरुणी नटून थटून आल्या होत्या आणि आपले हात त्यांनी आपल्या पदरात लपवून ठेवले होते. प्रधानाने सांगितलं, राणी साहेब प्रत्येकीचे हात बघतील आणि जिचे हात त्यांना सुंदर वाटतील तीच राणी साहेबांची खास दासी होईल.
राणीसाहेब प्रत्येक मुलीच्या जवळ जात होत्या, प्रत्येकीचे हात बघत होत्या. प्रत्येक मुलीला वाटत होतं माझेच हात सुंदर आहेत, मीच होणार राणीची दासी, खास दासी होणार. असं करत करत तेवढ्यात राणीसाहेबांचं लक्ष कोपऱ्यात गेलं. तिथे दुर्गा बसली होती. राणीसाहेब तिच्या जवळ गेल्या. त्यांनी तिला उभं केलं. तिचा चेहरा पाहिला आणि तिचे दोन्ही हात पाहिले. बराच वेळ त्या तिचे हात पाहत होत्या. सगळ्या मुली त्या गावंढळ मुलीकडे कुचेष्टेने पाहत होत्या. ही काय होईल राणीची दासी? तिचे हात किती घाणेरडे आहेत. आता राणी या मुलीला हाकलून देतील इथनं, असंच त्यांना वाटलं. पण राणीसाहेब तिच्याजवळ उभ्या होत्या. त्या हळूहळू तिच्याशी बोलत होत्या. दुर्गा पण हळूच त्यांच्याशी काहीतरी बोलली. आणि मग राणीसाहेब तिथून निघाल्या. उरलेल्या मुलींचेही त्यांनी हात बघितले आणि नंतर त्या आपल्या मंचावर जाऊन बसल्या. आता सगळ्यांना उत्सुकता वाटत होती शेवटच्या निकालाची. आणि राणीने शेवटचा निकाल सांगितला. माझ्या राज्यातील तरुणींनो, तुम्ही सगळ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला म्हणून मला खूप आनंद झाला. मी सुंदर हातांच्या दासीसाठी स्पर्धा घेतली. पण मला वाईट वाटतंय की या स्पर्धेचा खरा अर्थ तुम्हाला समजलाच नाही. महिनाभर हात सुंदर ठेवण्याच्या नादात तुम्ही काम करायचं सोडून दिलं. काम न करणारे हात का सुंदर दिसतात? रंगवलेले सजवलेले तुमचे हात फक्त दिखाऊ आहेत. त्यात कामाचा सुगंध दिसलाच नाही. असं म्हणत राणीने दुर्गाला मंचावर बोलावलं. लाजत लाजत दुर्गा मंचावर आली. राणी म्हणाली, ही दुर्गा, हिचे हात राकट आहेत. काम करून करून तिच्या हाताला गट्टे पडले आहेत, फोड आले आहेत. ती रोज शेतात काम करते. स्पर्धेच्या काळातही तिने काम थांबवलं नाही. तेव्हा दुर्गा आजपासून माझी खास दासी झाली आहे. मला काम करणारे हात हवे होते, ते मला मिळाले. राणीचं बोलणं ऐकलं आणि सगळ्यांना पटलंही. तिचं बोलणं संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळ्यांनी दुर्गाचं कौतुक केलं. काम करणारे हातच सुंदर असतात, हेच खरं हे सगळ्यांना पटलं.